शाळेच्या कामावर सगळे दिवस ठेवले आता मला वाटतं या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवावी. तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला राजकारण मध्ये पडावं असं मुळीच वाटत नाही. हो, आम्ही आमच्या शाळेच्या कामामध्ये अगदी खुश आहोत बघा. अहो देशमुख साहेब, अहो समाजकारण आणि राजकारण करण्याची योग्य वेळ ती हीच आहे. तो काय म्हणतो, चालून आलेल्या संधीचा फायदा घ्या ना. पुन्हा ही संधी कशी चालू येणार नाही. भुजंगराव, तुम्ही आग्रह करता तर ठीक आहे, पण मी म्हणतो निवडणूक लढायला खूप पैसा खर्च लागतो आणि एवढा पैसा माझ्याकडे नाही आणि एवढा पैसा आणायचा कुठून? हो भुजंगराव, अगोदर शाळेची मान्यता आणण्यासाठी माझा पूर्ण पैसा खर्च झालेला आहे. आपण पैशाची चिंताच करू नका. पैसा आहे ना, तो वाटेल तेवढा खर्च करू आम्ही. हो पण भुजंगराव, तुम्ही एरवी कोणासाठी 1 रुपया खर्च न करणाऱ्या माणसा माझ्या निवडणुकीसाठी एवढे पैसे खर्च करायला तयार झालात कसा? याचा मात्र थोडं मला अजूनही समजलं नाही. देशमुख साहेब, स्वार्थाशिवाय कोणताच व्यक्ती कोणतेच काम करीत नाही. साला निवडणुकीमध्ये तुम्हाला उभा करण्याचा एक स्वार्थ आहेच ना माझं. आपण निवडणूक हरा किंवा जिंका, तरी पण आपलं आपले जे संबंध आहेत ना, ते त्या मंत्री महोदयाशी जोडले जातील ना, आणि नेमका त्याचा फायदा मला होणार आहे. म्हणजे भुजंगराव, तुमच्या म्हणण्याचा अर्थ मी काही समजलो नाही. हो देशमुख साहेब, हा सावकारी नाव आहे, सावकारी नाव. तुम्ही निवडणूक हरलात काय आणि जिंकलात काय, पण मी काय म्हणतो, आपला विजयी जो प्रतिस्पर्धी आहे तो आपल्याला भरपूर काही ठेके देईल ना, ठेके, आणि त्याचाच फायदा मला घेता येणार. कारण काय माहिती आहे का देशमुख साहेब, कारण तुम्हाला शाळेच्या कामामुळे वेळच भेटणार नाही. वा वा भुजंगराव वा, मानावं लागेल तुमच्या शावकारी दिमागाला. म्हणजे मी हरलोय तरी फायदा तुमचा आणि जिंकलोय तरी फायदा तुमचा. बरं भुजंगराव, तो विषय सोडा. तुम्ही म्हणताय तर तुमच्या मनासारखं मी करायला तयार आहे. पण भुजंगराव, पण ती माधवची माधुरी आहे ना, ती जवानीमध्ये कशी एकदम रसतून आली. भुजंगराव, तिच्या जर रस एकदा मला घेता आलं ना, तर मी काय म्हणतो, स्वर्गीय सुखाचा आनंद घेतल्यासारखं होईल. काय भुजंगराव, तिचा स्वर्गीय आनंद घेण्यासाठी वाटेल तेवढा मी पैसा खर्च करायला तयार आहे. पैशाची त्यासाठी तिला पैसा एकही खर्च करायला काही अर्थ नाही, काही उपयोग नाही तिला. अरे पण ती संधी फुकटामध्ये कशी येईल? कशी काय येणार, कशी मिळणार काय देशमुख साहेब? त्या विजयला मी जुगाराचं असं काय व्यसन लावलं? त्याला फक्त जुगाराचं व्यसन लावलंय, पण त्याला त्या जुगाराच्या असा अधीन करतोय, आणि त्याला त्या जुगारामध्ये त्याची बहीण नाही लावायला लावलं ना, तर नाव संदीप बनवत.
पण संदीप एक सांग, अरे माधवचं घर बरबाद करण्यामागचं तुझं नेमकं काय उद्दिष्ट आहे? भुजंगराव, कुठेही आपली सावकारी बुद्धी चालवू नका, नाही तर ती सावकारी चालण्यापुरती शिल्लक ठेवणार नाही. केवळ आवश्यक आहे ना तेवढंच बोला. देशमुख साहेब, विचारलं तुला. बरं इट्स ओके. बरं देशमुख साहेब, मला देशमुख साहेब मला 50,000 रुपये हवे. 50,000 रुपये. पण संदीप तुला पैसे कशासाठी हवे आहेत? देशमुख साहेब, कारण विचारू नका, बस मला पैसे हवेत 50,000 बस. द्यायचे किंवा नाही तो प्रश्न तुमचा, फक्त ते सांगा मला घेता. अरे प्रवीण, मी देतो, एवढं रागावतोस कशाला? अरे जिब्र्या, अरे जिब्र्या, ही मॅडम. अरे मी काय म्हणतो, ही चाबी घे. तिजोरीमध्ये जे पैसे आहेत त्याच्यामधले फक्त 50,000 रुपये आणायचे. जी बरं त्याला. अरे आगर होणार. हे घे संदीप. ठीक आहे देशमुख साहेब, निघतोय मी. ठीक आहे, निघ. देशमुख साहेब, अरे हा इवलासा माझ्याशी साला उलट सुलट उत्तर देतोय. या भुजंगराव देशमुखाची. अरे भुजंगराव सावकार आहे, मी सावकार. माहित आहे आपल्याला? अरे हे काय करतोय? हे तुमचं माणूस म्हणून मी सांभाळतोय. काय तर शाळा या भुजंगराव सावकाराची कोणी तो पटकरला तर साला जमिनीत काढून टाकीन, जमिनीत. अरे भुजंगराव सावकार म्हणतात मला, भुजंगराव सावकार. अरे भू म्हणजे भूमी आणि जंग म्हणजे युद्ध. या भुजंगाची जमिनीवर कोणी युद्ध केलेलं चालत नाही देशमुख साहेब. पण आता तुमचं माणूस म्हणून मी शांत बसलोय, नाही तर केव्हा त्याला पाताळात जाऊन टाकलं असतं. पाताळा समजलं? आणि काय देशमुख साहेब, वाटले तेवढे पैसे तुम्हाला मागतो आहे तो, आणि खूप गुमान तुम्ही देताय त्याला. पैशाला काही मायबाप वगैरे आहेत की नाही? भुजंगराव, तुम्ही आपला शाहूकारी दिमाग चालवू नका. भुजंगराव, तो संदीप जेवढे माझ्याकडून पैसे मागतो ना त्याच्या 5 पट पैसे मला मिळवतो. तो 5 पट. आणि तो कुठून पैसे मिळवतो याच्याशी मला काही देणे घेणे नाही. फक्त मी दिलेले पैसे मला व्याजासहित परत मिळाले म्हणजे झालं. आणि तेच मला पाहिजे आहे. डोंग्याची पोरगी घरी आलाय म्हणजे, डोंग्याची पोरगी घरी आली म्हणतो. काय म्हणत होती ती? काका तुझ्या मालकाच्या नावाने एवढा मोठा कुठून आता म्हणजे आता अबे माझ्या नावानं कशाला कुंकू लावते ती? आता माले का माहिती, कारागीर मला माहित नाही बाबा, पण तिला माझ्यापासून ठेवून दिलं आणि तुम्हाला बोलवायला मी. पण ती काय म्हणता माहित आहे का, तुझ्या मालकानं माझ्या एवढं मोठं आणलं म्हणजे आपलं हे
मांडळ काय ती आपल्या घरामध्ये आलेली आहे. जेव्हा मी तिला निस्तरून परत येतो तर रे गाढवा. मंजू अगं बाबा शेतावरून आतापर्यंत का आले नाही ग? आणि हा पाऊस ना सकाळपासून एकसारखा शेतात धान्य काढले ना, आणि हा पावसाचा ना. दादा पण 4 दिवसापासून घरी आला नाही. कसा असेल ग तो? कुठं आणि काय करत असेल ग तो? होय ग मंजू. अगं दादा मास्तर होणार म्हणून आपण खूप आनंदी होतो ग. आपला दादा शेतात दिवसभर राबायचा आणि रात्रीला अभ्यास करायचा. फक्त 4 तास झोपेत घालवायचा. एखाद्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे मध्येच विनविन करायचा आणि खडखडचा आवाज द्यायचा. अगं ए छकुले, अगं ए चिमुकले. तेव्हा मध्येच चाय बनवून द्यायची मी. पण मंजू अगं बाबाकडे पैसे नाही आहेत ना, म्हणून दादाला कोणीही नोकरी देत नाहीये. दादा त्या संदीप सोबत गेला. तो हैवान वृत्तीचा आहे. तो चांगला मुलगा नाहीये. ताई आपल्या दादाला वाईट व्यसन तर लागणार नाही ना ग? नाही ग, नाही मंजू. आपल्या दादाला ना वाईट व्यसन लागणार नाही ग. बाबांशी त्याचं भांडण झालंय ना, म्हणून तो रागाने गेलाय. तर त्याचा राग जेव्हा शांत होईल ना, तर तो येईल का परतून. तू काळजी करू नकोस. बाबा बाबा कसे शांत कमी करतात. अरे मला पोटभर रडू द्या. पण बाबा आधी काय झालं ते सांगा तर. पोरींनो, अगं आजच्या या मुसळधार पावसाने आपल्या शेतातील उभं पीक लोळलंय का? अगं या निसर्गाने माझ्याशी जुगार केलाय का? आणि हा जुगार आपण हरलोय का? पोरी नाहीच झालं ग. पण बाबा या देवाने आपल्याशी असं का केलं? बेटा, अगं दैव आहे ना शेतकऱ्याशी असाच खेळ खेळतो ग. अगं शेतकरी शेतात राबतोय त्याची नवी आशा घेऊन. पण कधी ओला दुष्काळ तर कधी मोठा दुष्काळ शेतकऱ्याच्या नशिबी येतं ग. आणि शेतकरी या विद्यार्थ्याने रचलेल्या निसर्गाची असाच खेळत असतो ग, उद्याची नवी आशा घेऊन. आणि मी सुद्धा उद्याची नवी आशा घेऊन मी सुद्धा होतो ग. पण माझा सोन्यासारखा पीक जमीन धोत निसर्गाची किमया निराळी माय माऊली हतबल झाली. चैन पडे ना जीवाला फुटला पाषाणाला पाना फुटला पाषाणाला पाना. हो 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 आ, आ, हो 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 आ,
दादा दादा आजच्या मुसळधार पावसाने आपल्याला सोन्यासारखं पीक मातीतून मोल झालं. हो बाबा, शेती म्हणजे काय तर निसर्गाने माणसासोबत खेळलेलं हे खेळच आहे ना. कधी काळी निसर्ग तर कधी काळी सरकारी यंत्रणा शेतकऱ्याची जुगार खेळतात बाबा. आणि कधी काळी चांगलं पीक चाललं ना तर चाले हे व्यापारी आहेत ना, हे शेतकऱ्यांचं पीक माती मोल भावाने खरेदी करतात बाबा. अहो बाबा, त्यांना माहित असत शेतकरी आता कर्जामध्ये सापडलाय आणि तो आता कर्जाची परतफेड करू शकत नाही आणि याचाच तर फायदा घेतात ते साले शेतकरी. बेटा विजय, अरे बेटा विजय, यावर्षी भरपूर पीक येईल म्हणून मोठी आस होती रे. पण एका दिवसामध्ये या निसर्गाने सर्व काही संपवलं रे. सर्व बाबा शांत व्हा, बाबा शांत व्हा. हे मंजूचे आणि तुझे कपडे बाबा. आपलं पीक गेलं म्हणून काय झालं, दुःखी हो नका बाबा. हे घ्या पैसे. विजय, अरे बेटा, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले रे? बाबा, हे माझे पैसे आहेत बाबा आणि ते मी घरामध्ये जिंकलेले आहे. काय तुझ्या? अरे नको मला हरामाचे पैसे. अरे बेटा, कष्टाने तू मला 20 जरी दिलं असतं ना, अरे तरी ते मी अमृत म्हणून प्राशन केलं असतं रे बेटा. अमृत म्हणून प्राशन केलं असतं रे. अरे बेटा, मी दिलेल्या संस्काराला पायदळी तुळवलंच रे बेटा, पायदळी. माधुरी म्हणजे अरे फेका ते कपडे. बाबा, माझं ऐकून का घेत नाही बाबा? अरे काय ऐकू बेटा, काय ऐकू सांगणार रे, काय ऐकू? अरे बेटा, जिंकणारा जिंकतो रे फक्त एकदाच. अरे पण बेटा, त्या जिंकलेल्या पैशात हरलेल्या लाखो लोकांची हाय असते रे बेटा, हाय असते. आणि हाय माणसाला जगू देत नाही रे. बेटा मंजू, अगं निदान तुम्ही तरी मला समजून घ्या ग. अगं घ्या, हे कपडे घ्या ग. अगं आता आपल्याला कुणाकडे जायची भीक मागावी लागणार नाही आहे ग. अगं हा तुझा दादा आहे ना, आता हा खूप पैसे कमावणार आहे. अगं नोकरी नाही मिळाली म्हणून काय झालं ग, पण पैसे कमावण्याचा नवा मार्ग मला सापडलाय आता. होय माधुरी, मला पैसे कमवण्याचा नवा मार्ग सापडलाय. तू अरे पैसे कमावण्याचा नाही रे बेटा, ते जीवन बर्बाद करण्याचा. समजून घे रे बेटा. बेटा, अरे विजय, तू ज्यांचे पैसे जिंकले आहेस ना, ते त्यांना परत करू दे. बाबा, मी ते पैसे त्यांना परत करणार नाहीये. मग ठीक आहे ना, मग एक काम कर, मग तू हे या पैशाची निवड कर, नाही तर आमची निवड कर, कुणाची एकाची निवड कर. बाबा, अहो तुम्ही मला समजून का घेत नाहीये? मी हे सर्व करतोय ना, माझ्या कुटुंबासाठी करतोय, तुमच्यासाठी करतोय बाबा. मग तुम्ही मला समजून का घेत नाही? काय करावं मी, मला समजून का घेत नाही बाबा? आणि तुम्हीच मला हे पैसे परत करायला वापस लावता. अरे हे पैसे जर तू परत केले नाहीस तर तुला या घरामध्ये राहता येणार नाही बेटा. घर सोडून जावं लागलं. चला का बोरी चला. ठीक
ठीक आहे बाबा, ठीक आहे. हो नाही थांबणार हो इथं. पण आता मात्र मी जुगार खेळणारच. अहो काय करू, काय करू बाबा, काय करू. हो एवढा मोठा शिकलोय, माझ्याजवळ एवढ्या चांगल्या चांगल्या डिग्र्या असताना सुद्धा असं मी बेकारीचं जीवन जगतोय. लाज वाटते माझ्या घृणा येते या समाजाची, ज्याने मला धडकावून नोकरी दिली नाही. प्रथम श्रेणी पास झालं होतं बीएडची परीक्षा, वाटलं होतं कोणताही संस्थापकाकडे गेलो ना तरी मला नोकरी देणार. माझं कुटुंब सुखा समाधानाने राहणार. माझ्या बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटात करणार. लहान बहिणीचं शिक्षण आहे ना, खूप खूप शिकवणार होतं मी. माझी लाखाडी लाळाची चकुली होती. होय बाबा, माझी लाळाची चकुली होती बाबा, लाळाची चकुली होती. अगदी लहानशी असताना नाही का तिला मी रात्री केव्हा अभ्यास करताना हाक द्यायचा ना. अहो बाबा, केव्हाही मला उठून चाय बनवून द्यायची बाबा, चाय बनवून द्यायची. काय करू बाबा, काय करू. म्हणूनच बाबा, माझी गरिबी हटवण्यासाठी या समाजातील साऱ्या जनावरांना संपवण्यासाठी आणि माझ्यासारख्या सुशिक्षित तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी खेळणार बाबा जुगार, खेळणार मी जुगार. आणि मी मग नंतर एक मोठा आणि खूप मोठा करोडपती होणार. आणि तोपर्यंत खेळतच राहणार फक्त जुगार आणि फक्त जुगार. नको पाहू. अरे का करतो आवाज मारतो रे. ओ प्रवीणाबाई, आहात का घरात का गेला कोणाच्या दारात? पोट्टे बाहेर आणायची का करता आजी? लवकर या बाहेर बघतो, नाहीतर पहा मग आता. या ना. काहीच नाही बोलतो बाबा, देवश आपल्या जमते का भूमिका? बनते का त्याची सीन काही? काहीच नाही. तो वाटी पाहते, मी डोंगर पाहतो. काहीच नाही करत म्हणतो बाप्पा तुम्हाला. बरं मग ठीक आहे. पण परवीणाबाई, एक विचारू का तुम्हाला? ठीक आहे ना, नाही विचार. म्हणजे कसं नाकाल जर येत नसा तर नाही विचारतो. पिपऱ्या, बाई दिसली काय वळवळ करायची नाही. मोजका विचारायचा बाईशील तर कामाचा विचार, फालतू विचारायचा नाही. अरे जिप्र्या, बरादाला सांगितलं असं तू, कारण तू गावच्या आता शाळेच्या चपराशी बरा झाला का ग्रामपंचायतचा नसतं. नाही रे का? अख्ख्या साऱ्या मेंढ्याला सुधरवून टाकला असतास तू. शाळेकडे चपराशी मला पूर्ण अनुभव आहे. बरं आहे. मी काय म्हणतो, त्याची भानगड सोडा. त्याची धरा, मी काय म्हणतो, त्याची धरा. मी काय म्हणतो, हा पोटी येणे म्हणजे कोणता प्रकार होती? का विचारते त्या बाईला विचारते पोट येणे म्हणजे का ते सांगेल का? पोट कसा येते, काय येते? पागल नको बनव. अरे तर विचार नको तर काकू, हे सकाळी गंगेची पोरगी नाही का? हा
गंग्याची पोरगी वाण्यावाली हा वाण्या म्हणाली का म्हणे तर माझं पोट आणलं तुझ्या बालकानं म्हणून एवढं खातावलं तेव्हाच मी ठरवलं माझा मालक नसे खातावला बाबा तेव्हाच मी ठरवलं आहे मुलगा मालक खातावला नसे मालक नसे काय तर मी का करू तुझा मालक खातावला काय ना काय दिसली का बरोबर बाय देवीचा तू काय केलंस रे अरे मालकाला दिलं सांगून हा. तर मालकाने सारा भरा गाडा म्हटला आणि त्या बाईला नाही का गंगेच्या मुलीला हा. 10,000 रुपये कर नोटा द्यायला बांधून बापरे. मोजू दिला 100च्या पण पोट कमी झाला का नाही याला बोलवलं होतं का? बोलवलं होतं ना? फक्त 10,000 रुपये. तेव्हा मी पण ठरवलं साला हा. आपण साला आपल्या पोटाचा आणि मालकाचं नाव द्यायचं मालक 10,000 रुपये देतील ना. तुझा पोटा नाचा हो. मालक आणेल का कोण आणेल आता वाचाव तेच तर म्हणतो आम्ही मोठं पाहिजे मालकाकडे ड्युटी करते तर मालकच आहे त्यालाच पैसा मागायला लागेल. पैसे तर आता मालकाचा सांग आता बरं ते तिला असं वाटते का तुला याले वाटते का यांना पोट आणेल मालकाचा आणि याने 10,000 रुपयाचा बंडल मालक कोरे कोरे नोटा मोजून देईल मग अरे 10 लाथा मारतील तुझ्या ढुंगणावर मालक जबरदस्त आहे काय करणार? तेवढ्याच लाथा मारण जबरदस्त आहे चिपऱ्या अरे हा पिपऱ्या एवढा डिवलाट असेल असं मला वाटलं ना. बाई जेव्हा माझा लाईट लागते ना तेव्हा हा बी कमी होतो म्हणजे प्रवीणाबाई त्याचं काय आहे ओ पिपऱ्याला याचा घर नाही हे तुमची तिरपीवाली कोठी तिरपी म्हणलो बोलायचं ते तुमची कोठी नाही का एवढंच समजते बाकीचा अनुभवच नाही मारले विचारा ना हा मग तुला तर चांगलाच अनुभव असेल. सप्पा अनुभव आहे तुम्ही फक्त विचारा नाना बहुत काही करून सोडलं नाही चांगला अनुभव आहे 100% सांगतो मी हो ते नाही का मी चपराशी आहो ना कॉलेजातले मुले मुली चोरून प्रेम करतात ना जुळाजुळपूत जाऊन ते बघतो मी चोरून त्यांच्यामुळे नाही का जीव जडला हो बाई तुमच्या का असे नसनस करतात तेव्हा या प्रेमगिरासाठी होऊ द्या नाही का डोकं जाऊन ना डिम लाईट लाईट मला होऊ द्या ना खरा मग एक वर्ष सुरुवात गावामध्ये वसनास करता जी भुजंगराव म्हणला का मस्त नाचता आणि टिपऱ्या झिपऱ्या म्हणला का कप द्या होऊ द्या बरं ठीक आहे. चार चौगीत दिसले नार नखऱ्याची
मालाची दमाला. अबे तर साले आपल्या माशी चांगल्या बांधायला बे साले रस्त्यावर बांधतात साले काही समजले मला बे साला मी कुणाचाच नाही आणि साला आपल्या कोणीच नाही सगळेच्या सगळे साले बेईमान आणि मी मी आहे सगळ्यात मोठा हरामखोर. कोण हाक देते मला कोण आहेस तू माझी रवीना म्हणे कशी माझी रवीना अगं ते कसं काय शक्य आहे ग माझी रवीना तर केव्हा संपली ग केव्हा संपली त्या काळ्या कुठ्ठ अंधारामध्ये केव्हाच कळत झाली आहे त्या भीषण अपघातामध्ये माझ्या 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 रवीनाचा जीव गेलाय ग खूप प्रेम करत होता मी तिच्यावर अगदी 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 हळुवारपणे माझ्या जीवनात आली आणि क्षणात माझ्यापासून दूर निघून गेली अगं कशाला त्या माझ्या रवीनाची आठवण करून मला डिंचवण्याचा प्रयत्न करत आहे अगं माझ्या जखमावर मलम लावायचं सोडून त्याच्यावर मीठ सोडण्याचं काम करते माझा दात सोड आणि या साल्या समाजातील दलालापासून स्वतःच रक्षण करायला शिक हे सालाचा पिदाळ माझा विचार करू नकोस हा म्हणे माझी रवीना माझी रवीना तर त्या काळ्या अंधारात गडप झाली ग काळ्या विजय साजने 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 विजय अरे मी हे काय करत होते अरे त्या नराधमाचा सूड घेण्यापर्यंत मला प्रवीणच बनून राहावा लागेल विजय अरे मला माफ कर अरे मी तुला अडवायला सुद्धा येऊ शकत नाही कारण मला दंश करायचा आहे त्या प्रवीण आणि व त्या भुजग्रावाचा अरे जहिरीली नागिन बनून एक नागिन त्याला नाही तशी ना पण नावाची रवीना नाही काय करावं काहीच कळत नाही कुठेच मन लागत नाही नाही घरी आणि नाही कॉलेजमध्ये माधुरी अगं कसला विचार करत आहेस आणि काय ग तू अशी नाराजीत का बरं आहेस नाराज नाही मी नाराज नाही उलट तूच मला प्रश्न करतेस अगं तुझ्या चेहऱ्यावरील प्रसन्नता कुठे दडली हे तुला तरी ठाऊक आहे का माधुरी सांग माधुरी काय झालं तुला काय सांगू तुला मी नाही सांगणार तुला हो का मला नाही सांगणार ठीक आहे मग माझ्याकडे एक उपाय आहे काय तुझा खडे हसरा चेहरा तुझा खड हसरा चेहरा फुलावानी फुलला ग
छान गीत गायचं. आता दिवसा काय झालं? तुझ्या मनमोहक स्वभावामुळे मला बोलायला प्रवृत्त केलंय. पण त्याबद्दल तू मला सोडून तर नाही जाणार ना? अगं हे काय माधुरी, अगं तू हे काय बोलत आहेस? अगं एकदाच माझा प्राण माझ्या शरीराला सोडून जाईल, पण मी मात्र कोणत्याही स्थितीत तुला सोडू शकत नाही ग माधुरी. कारण माझ्या तुझ्यावर प्रेम खूप अफाट आहे ग. त्याचं तू मोल जरी केलं ना तरी ते होऊ शकत नाही ग माधुरी, कारण आपलं प्रेम अनमोल आहे ग. अजय, आमची परिस्थिती अगदी हडपीची आहे आणि त्यामध्ये माझा दादा जुगार खेळायला लागलाय. काय विजय जुगार खेळतो? पण तो एक सुशिक्षित माणूस आहे ना? होता, पण आता तो राहिलेला नाहीये. चांगल्या मार्गाने परीक्षा पास होणे, तो बेकारीचं जीवन जगतोय. अगं पण तू त्याला समजवण्याचा प्रयत्न केलीस की नाही? आणि त्याला जुगारापर्यंत जाण्याचं भाग पडलंच कसं? काय करणार आहे? या समाजामध्ये नोकरी करण्यासाठी ना पैसा मोजावा लागतोय. त्याची उन्नत कला ना, त्याचा ज्ञानाचा ना कोणी खूप लोक फायदा घेतात आणि एका सभ्य माणसाला जुगारी माणूस बनवून ठेवलंय. माधुरी असं होणार नाही. अजय, अरे माझ्या दादाला ना या वाईट मार्गातून बाहेर काढायचे. त्याच्या जुगारी परिणामामुळे माझ्या बाबांवर खूप मोठा परिणाम झालाय आणि जर त्यांना बरं वाईट झालं तर मग आमचं काय होईल? नाही माधुरी, नाही. अगं माधुरी तू काळजी करू नकोस. मी समजावेन विजयला. अगं मी त्या नरकातून विजयला बाहेर काढेन. तू चल माझ्या बरोबर. हो देशमुख साहेब, त्या विजयला मी सांगितलंय, मग ठरल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित केलं ना. याची काळजी करायचं कारण नाही. भजनराव, तुम्ही बसा. मी याला सांभाळतो. तुम्ही बिलकुल काळजी करायचं कारण नाही. पण देशमुख साहेब त्या यौवनाच्या कडीचा प्रथम आस्वाद मी घेणार. समजा मंजूर? ठीक आहे सर, ठीक आहे. बस. अरे संदीप, हा, विजय बाहेर आलेला आहे. मग सर्व ठरल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित केलंस ना? सर्व व्यवस्थित केलेलं आहे पूर्णपणे त्याचा जहाराच्या विषयी. ठीक आहे. बरं देशमुख साहेब, भुजंगराव, कृपया तुम्ही आज जा. आम्ही हो, म्हणजे हा जो आहे सर्व मी त्याला असं सांगितलं आहे. गुपित फक्त तुम्हाला, तुम्ही फक्त आज जा. मी बघतोय त्याला. चला भजनराव. त्याचं पूर्ण व्यवस्थित केलेलं आहे रे संदीप. एक काम कर, तो येत आहे. हे घे. येत आहे का ती? संदीप, अरे संदीप, कुठं आहेस रे तू? जुगार केलेला आहे रे तू अरे विजय मित्रा, माझ्या आम्ही घरीच आहे, तुझी वाट बघत आहे. ये. तुझे बरं आहे? काय वाटलं तुला? बघ ना, काय वाटलं? असाच बघला मी कुठेतरी. थोडासा असेल देव झाला. अरे हा संदीप, आला लक्षात माझ्या. त्या देशमुख साहेबांचा. अरे विजय, तो जो बंगला आहे ना, तो
म्हणून राहिलायस तो या माझ्या बंगल्याची डिझाईन बघून त्या देशमुख साहेबांना आपला बंगला बनविला. तुकार मी तुझ्याशीच खेळणार संदीप. बिलकुल बिलकुल बिंदास, जशी तुझी मर्जी. संदीप, अरे रणजित, एक काम कर, ग्लास आण, बिस्किया आणि ताचा पाकिट घे. बस, येत आहे. बरोबर. गेम वाजवतो का बस. विजय, आता फक्त ही नांदी आहे तुझ्या. बरोबर चाललंय ना आपलं. संदीपराव, सगळं व्यवस्थित चाललंय. सेवा बघ. अरे गरज नाही पण वाटतं. घे ना, घे. हे विजय, विजय किती डाव लावून राहिलास. माझी 20,000 रुपये. घे, माझे पण 20,000. अरे हे बघ, मी जिंकलोय. अरे हो ना विजय, आम्हाला सेलिब्रिटी बनायची. वा वा वा, काय खेळलास बघ. वा, आता घे तुझ्या चौकट कुटीला. घे. अरे आपण चेअर्स मधला विसरलो, नाही तर तुला वाटत असेल येईल बारी. जे व्यवस्थित अरे बनव. अरे खेळू ना, आरामात खेळू. मला थोडीशी सिगरेट घेऊन ये. घे ना, घे ना. हा काय मला जिंकणार. हा तर कमी शिकलेला आहे आणि आपण काय.
सावकाश घे विजय, सावकाश घे. नांदीला सुरुवात झाली. तुझ्या हा अरे संदीप, ते झालेलं आहे रे. अरे विजय, तसा तुझा भास होतोय. काय काय थोडं दाबून दे जरा. अरे संदीप, पत्ते 20 तू 20. आता विजय कृष्ण 20,000 पॅक बना बिलकुल बिलकुल. घे घे, सिगारेट घे बिलकुल तुझ्या. अरे तुझ्या डोक्यातला तुझं प्राण निघून जाईल. अरे हे बघ, मला दिशेला सुद्धा कमी होत आहे. गेम वाजवतो साला तुझा. हे बघ, मला काय दिसत नाही. 20 पत्ते पीस तू अगोदर पत्ते 20,000 जिंकलास. आता किती काय जिंकतेस माझ्याकडून. हाच खरा गेम आहे जुगाराचा. दोस्तामुळे दोस्ताची हाक या ठिकाणी होत आहे. बघा, या ठिकाणी मैत्री काय असते हे. माझे 50,000 रुपये. ठीक आहे, माझा 50,000 चा पत्ता. आणि हे बघ, मला कसे 2-2 पत्ते दिसतात रे. कसला भास होतोय रे तुला. काही नाही. अरे मला तर काहीच दिसत नाही आहे. हे घे, ठेव तू. अरे विजय विजय, मी जिंकलोय मी. अरे तू बैस, सावकाश बैस. तुझी तब्येत बरोबर नाही वाटत. अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आता काय आपल्याजवळ साला आहे ना, आपल्याजवळ आहे हा? पैसा दिलाय रे, काय दिलाय. अरे विजय, पैसा नसला म्हणून काय झालं. अरे तू माझा जिवलग मित्र आहे, जिवलग. अरे आपण उधारीवर खेळू. अरे तू काय माझा मित्र आहेस आणि तुझ्याजवळ पैसा नसला म्हणून काय झालं. तू जर 50,000 हरलेस तर ते तुझं घर मला. आणि 1,00,000 जर हारले ना तर ते शेती मला देशील. ठीक आहे, ठीक आहे ना. ठीक आहे. उधारीवर खेळू, जिवलग मित्र आहे. सांभाळ बेडू, त्याला सांभाळता. मित्र आहे माझा. ठीक आहे, ठीक आहे. म्हणून मी एक पेलो व्यापार व्यापार. हे घे, सिगारेट घे, सिगारेट घे. अरे हरलास म्हणून काय झालं. मी पिसतो. चल घे घे. पत्ते दे.
पण गेलं. आता काय आता आहे ना आपलं संपलंय. आता मी निघतोय. काय येत काय आहे ना हा घेतो. आपण तशी काही दारू देत नाही. आपण दारू देत नाही. आता मी माझं सर्व अरे तू सगळं काही हरलं अशी तुला वाटत असेल पण काही विजय नाही. अरे तुला हवा तर सर्व काही परत मिळू शकतो पण त्यासाठी विजय संदीप पुढचं काय बोलणार आहे या पुढचं काय बोल त्यासाठी तुला तुझ्या बहिणीला डावावर लावावं लागेल. काय बोलणार होय होय संजय. तुझं मला काही माहिती अरे होय विजय होय. अरे ती माझी बहीण आहे रे. अरे विजय तुला जर सर्व काही परत पाहिजे असेल ना तर विजय तुला तुझ्या बहिणीला डावावर लावावंच लागेल. आणि तू जर का विजय माधुरीला डावावर लावलंस ना तर जे काही तू हरला आहेस आतापर्यंत पैसा घर शेती सर्व काही तुला परत मिळेल. फक्त तुला माधुरीला अरे पण ती माझी बहीण आहे रे बहीण. आणि तिला काय डावावर लावली आणि हरलो. माझं घर माझी जमीन सर्व काही परत मिळेल. काय हरकत आहे बहिणीला डावावर लावली माझ्या बहिणीला डावावर. तीच पत्ते लावली डावावर माझ्या बहिणीला. विजय बघ पत्ते बघ. एकच डाव आणि एकच फैसला होऊन जाऊ दे. जिंकलोय मी विजय जिंकलोय. सर्व काही जिंकलोय. तुझा आता वाजला गेम. आता वाजला गेम. आता जे काही तुला पाहिजे होतं ना रणजित याचा वाजला गेम आता. अरे माधुरी तुला मोठा अभिमान होता. फेकून दे का रस्त्याला. फेकून दे. उचलून घेऊन जा. माधुरी माधुरी मोठा अभिमान होता तुला. मोठा अभिमान होता. साला माझ्या या गालावर मारली होतीस तू. या गालावर मारली होतीस पण तुझा या थप्पडचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही कधीच नाही. मानावा लागल तुझ्या मानावी
देशमुख साहेब, ही नामी संधी अशी चालून येत नाही. ती संधी अशी आखून बनवावी लागते. देशमुख साहेब, आता देशमुख साहेब एकच देशमुख साहेब, तिचा गेम वाजवायचा आहे आणि तुम्ही दोघेही देशमुख साहेब, भुजंगराव, त्या फार्म हाऊस कडे या. त्या यवनाच्या कळीचा असा काय आस्वाद घेऊ. संदीप, त्या भुजंगरावाला मी अगोदरच पाठवून दिलेला आहे आपली व्यवस्था करायला. त्याची काळजी तू करण्याचं कारण नाही. तू निघ, मी आलो. ठीक आहे, त्या फार्म हाऊस कडे या, मी निघतोय. किती अभागी आहे मी, किती अभागी आहे. ज्या काळ्या मातीची वर्षभर सेवा केली, त्या काळ्या मातीत पिकवलेलं सोनेरी पीक जमीन नसतं. देवा, अरे देवा, तुझ्या न्याय मंदिरातील हीच प्रथा समजावी का रे बाबा, हीच प्रथा समजावी का रे. देवाने असं का करावं? अगं बेटा, अगं या निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी त्राचलाय ग, त्राचलाय. आणि जमीन विकू लागलाय बेटा, जमीन विकू लागलाय. अरे देवा, अरे देवा, आता बळीराजा भिकारी झालाय रे बाबा, भिकारी. अरे या शरीराच्या रक्ताचं पाणी पाणी केलं रे आणि पोराला शिकवलं. अरे मोठं मास्तर व्हावं म्हणून मोठं स्वप्न होतं रे. पण तू त्याच्या शिक्षणाशी सुद्धा जुगार केला. अरे देवा, त्यात माझा मुलगा हरवला रे. अरे देवा, तू जुगारी आहेस. अरे तू जुगारी आहेस देवा. आपलं दादा कुठं असेल हो? सारखे 8 दिवस झाले तो घरी आला नाही अजून. कुठं राहतो, काय खातो? देवा, देवा, माझ्या दादाला सुखी ठेव. तारे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, तारे माझ्या जीवनाचा खेळ मांडला. मंजू, मी माझ्या संस्काराचे गुण मोठ्या अभिमानाने सांगत होतो ग, अभिमानाने सांगत होतो. माझा विजय माझ्या संस्कारात मध्ये वाढलाय म्हणून. पण ते संस्कार त्याने पायदळी तुळवले ग, पायदळी तुळवले बेटा. बाबा, दादाला हे घाणेरडी व्यसन त्या संदीपने लावलंय. नाहीतर आपला दादा तिकडे फिरकत सुद्धा नव्हता. नाही बेटा मंजू, नाही ग. अगं कुणीच कुणाला व्यसन लावित नसतो ग. अगं बेटा, माणसाची एकाग्रता असावी लागते ग. अगं नाही तर रात्रंदिवस सट्टा जुगार यांच्या सहवासात राहून सुद्धा कुणी सट्टेबाज आणि जुगारी बनत नसतो. स्पर्श बाबा, रागवू नका बाबा, मी स्पर्श केलाय. अरे विजय, अरे बापा समोर असं दारू पिऊन येताना तुला शरम वगैरे वाटत नाही का रे? हो बाबा, खरं सांगू, दारूच्या भट्टीत बसून अख्खी बाटलीच्या बाटली गिळायचं आणि बापाला सांगायचं मी कधी दारू भेटलीच नाही आणि मी कधी घेणारच नाही. त्यातलं नाहीये, मी घेतो आणि दुसऱ्याला वाचतो. पण तुम्हाला पाहिजे का बाबा? एकदम बढिया मला घेऊन बघता का बाबा? थोडीशी घ्या ना. अरे देवा, हे दिवस बघल्यापुरती मला मरण का दिसत हो? म्हणजे याला सांग याला माझ्या समोर जायला सांग. चालतं रे माझ्या अहो, तुमच्या नजरेसमोरून तर दूर होतोच, पण मला पैसे हवे आहेत, पैसे. आणि ते सुद्धा आत्ताच्या आत्ता.
दादा दादा तुला माहित नाही का की घरात एक रुपया सुद्धा नाही म्हणून? मग काय, मला पैसे मिळवण्यासाठी काहीतरी उपाय करावाच लागेल. मला माहिती आहे, मला पैसे मिळवायलाच पाहिजे. मला खरं पाहायला तर आता पैशाची गरज आहे. त्याला एवढ्या मोठ्या पैशाची दारू घेतो, जुगार घेतो, आता मला पैसे पाहिजेत ना. अरे काय करतोस रे बेटा, काय करतोस तू? अरे आता तू जुगाराच्या वेसनी जाऊन माणसाचा पशु बनू नकोस रे बेटा. अरे तुझं जीवन पूर्ण बरबाद होईल. काय करतोस रे तू? दादा दादा हे काय करतोय? अगं दिसत नाही का, तांदूळ आहे ते, आणि ते विकायला निघायलोय. निदान हे तांदूळ विकून. अरे खबरदार खबरदार, माझ्या घरचे तांदूळ विकायला दिलेस तर. काय बोलताय बाबा तुम्ही, काय बोलताय हो? अहो हे तुमचं घर राहिलं नाहीये, तुमची शेती पण गेली आणि घर पण गेलं. विसरून जा सगळं. होय बाबा, म्हणजे काय केलंस तू? हा होय बाबा होय. तुम्ही जे समजताय ना ते अगदी खरं आहे. बाबा पण मला माफ करा, अगदी खरं काय तेच सांगतोय तुम्हाला ना. तुमच्या शेतीवर आणि तुमच्या घरावर मी जुगार लावला. आणि खरं सांगायचं म्हटलं तर अक्षरशः मी त्यामध्ये हरलोय बाबा. होय बाबा, खरं तेच बोलतोय बाबा. आणि म्हणूनच तुमचं हे घर आणि शेती सोडवण्यासाठी निदान हे तांदूळ विकून तुमचं घर आणि शेती सोडवण्याचा प्रयत्न करतोय बाबा. होय बाबा, तुमची शेती आणि घर सोडवण्याचा प्रयत्न करतोय. दादा असं नको करू रे. दादा शेती घर सगळं वाटलं ते जाऊ दे. आपण कष्ट करू आणि आनंदाने राहू. विजय बेटा, काय केलंस रे बेटा, काय केलंस तू? अरे बापाच्या बोलण्याचा एवढा राग मनाला लावलास तू, आणि ही स्वतःची अशी अवस्था करून घेतलीस बेटा तू. अरे बेटा, माणूस जीवनात चुकतो रे, माणूस जीवनात चुकतो. अरे तूही चुकलास. अरे बेटा मी पण चुकलो का, माझी चुकी झाली रे बेटा. पण बेटा आपण आपली चूक सावरून घ्यायला हवी ना. अरे बेटा हे बघ, मी मोलमजुरी करेन. अरे बेटा तुला हवं तर एखादा छोटासा पान टपरीचं दुकान सुद्धा लावून देईन. वा 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 वा. अहो पान टपरीचं दुकान लावायचं होतं तरी एवढं मोठं कशाला शिकलो तो बाबा. लोकांच्या उष्ट्या कपशा धुण्यासाठी. मग बाबा एवढं शिकवण्यापेक्षा मला लहानपणीचा व्यवसाय का लावून दिलात नाही तू बाबा? का लावून दिलात नाही मला व्यवसाय? होय बाबा, लहानपणीचा मला व्यवसाय लावून द्यायला पाहिजे होता बाबा. लहानपणीच व्यवसाय लावून द्यायला पाहिजे. अरे बेटा कपशा धुण्यामध्ये सुद्धा पुण्य असते. मग तुम्ही करत बसा ते पाप पुण्याचं काम. मी चाललोय आता जुगार खेळायला. अगं दूर पोटासाठी बळीराजा जातो खेळल्या जुगार. पोटासाठी बळीराजा जातो खेळल्या जुगार. कष्ट सोसले काट्याचे, कष्ट सोसले काट्याचे, फिरला दैवाचा चाक. हो पोरी सार संपले ग, सार संपलं. अगं कोणत्या जन्मीचं पाप करून माझ्या पोटी असा कुलांगार जन्माला आला ग, असा कुलांगार जन्माला आला. अरे तेव्हा मी कोणताच पाप केलं रे? बसचा पोरगा माझ्या नशिबी दिला. बाबा दादाचं बोलणं मनाला लावून घेऊ नका.
तो सुधारेल, माझा विश्वास आहे. अगं बेटा सुधारेल ना, तर ते त्याचं भाग्य आहे ग. पण बेटा जुगार आणि सट्ट्याच्या आहारी गेलेला माणूस कधी सुधारत नसतो ग, कधी सुधारत नसतो. बेटा कुणीतरी येत आहे. माधव ए माधव म्हणून पण ते येतात ना बेटा. त्यांना हे आपले अचू अचू आहेत ना, दिसायला नको ना. होय बाबा, काहीच सांगणार नाही. ए माधव, अरे तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. येत्या 15 दिवसात अजय व माधुरीचं लग्न करायचं म्हणतो. नाही बरोबर पण ते सर्व ठीक आहे हो, पण अरे पण कसला आलाय माधव? का माझ्या घरचं स्थळ मान्य नाही तुला? तसं नाही हो बरोबर पण तसं नाही. पण मी यावर्षी माधुरीचं लग्न करू शकणार नाही हो. कारण या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तुझ्या शेतातील पीक नाजूक झाली, नापिकी आली म्हणून ना. पण माधव, अरे मी कायद्याचा पंडित आहे. तेव्हा तुला वाटत असेल की मी तुझ्याकडून हुंडा वगैरे घेईन म्हणून. नाही, शक्यच नाही. आय एम मॅजिस्ट्रेट. मी तुझ्याकडून हुंडा घेणार नाही. आणि मी तुझा मित्र या नात्यानं माधुरीच्या लग्नाचा आणि अजयच्या लग्नाचा संपूर्ण खर्च मी सांभाळीन. पण म्हणून माधव, अरे पण परंतु विकास हे आड येऊ देऊ नकोस. अरे तुझ्या मित्राला माझ्या कर्तव्याचं जाणीव करून देतोय. त्याचं कर्तव्य पार पाडू दे. माधव, खरं सांगू, अरे माधुरी माझ्याकडची सून व्हावी असं अजयच्या आईच्या स्वप्नानं पाहिलं होतं. पण ती हयात जिवंत राहिली नाही रे. बस एवढं दुःख आहे मला. होय बरोबर होय. पण माझ्या माधुरीच्या लग्नात मला हे बघ, मनात कमीपणाची आव येऊ देऊ नकोस. 4-5 दिवसात मी अजयला तुम्हाला सगळ्यांना घ्यायला पाठवून देतोय. ठीक आहे मित्र, मला माझं कर्तव्य पार पाडू दे. येतोय मी. अरे पण म्हणून अरे देवा, किती अभागी बापा रे मी, अभागी बापा. अरे मुलीच्या लग्नाचा साधा लग्न करायला खर्च करायला साधा 1 रुपया सुद्धा नाही. अरे किती अभागी बापा रे देवा. बाबा बाबा शांत व्हा, बाबा शांत व्हा. अगं पोरी, अगं काही केलं तरी शेतकऱ्यांना शांत राहून सगळं सहन करावं लागतं ग. बघा, शेतकऱ्याने आपले रडगाणे किती सरकारला सांगितले ना, तर त्या सरकारला ते त्याची दक्षता घेत नाही ग. आणि कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ना बेटा, तरी त्या सरकार त्या लोकप्रतिनिधीला एकटं पाडून त्याचा आवाज दाबून टाकतो ग. आणि शेवटी काय आहे ग, शेवटी काय आहे, आवाज शेतकऱ्याच्या अवस्था तेच असते ग. जैसे ते काय होणार आमच्या शेतकऱ्याचं ग, काय होणार? शाळेत शिकवले जाते की आपला देश कृषीप्रधान देश आहे. नाही ग पोरी, नाही. ते फक्त शिकवण्यापुरतीच मर्यादित असतं बेटा. बघा, आता आपला देश आहे ना, कृषीप्रधान राहिलेला नाही तर नोकरी प्रधान झालाय ग. कारण नोकरीवाल्यांना 6वं वेतन असं कित्येक वेतन देतो सरकार. आणि त्यामुळेच उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती अशी व्यवस्था झाली आहे का आपली. आणि याचमुळे आमचा शेतकरी फासावर लटकत आहे बेटा. आणि हीच गत आपली पण होत आहे ग. हो पण माधव काका, आपण या शेतीतून आणि या शेतीच्या कटकटीतून कायमचे मुक्त होणार आहात.
म्हणजे आणि या गावातून सुद्धा. म्हणजे तुला म्हणायचं तरी काय आहे? हो, आपल्या मुलाने त्या विजयने तुमची हे घर आहे ना, ही शेती सगळी जुगारात ठरली. त्या सोबत माधुरीला पण. खोटं बोलतोस रे. अहो, मी कशाला खोटं बोलले? चालता हो माझ्या घरातून तू. हे घर माझ्या बाबाचे आहे. अगं तुझ्या बापाचं होतं, पण आता माहिती नाही. अहो माधव काका, या पेपरवर तुम्ही सही करा. नाही, अरे नाही, मी सही करणार नाही. अहो तुम्हाला कसं सही करायला लावायचं ना, मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. हे घ्या. अरे काही झालं ना तरी मी सही नाही करणार. हे बघा, तुम्हाला कसं सही करायला लावायचं मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. बोला माधव काका, सही करता की नाही? थांब संदीप, थांब. अरे माझ्या मुलीला काही करू नकोस रे. मी सही करायला तयार आहे. आबा गुमान सही करायचं. नाही बाबा नाही, तुम्ही सही करू नका. नाही का पोरी, नाही. अगं तुझं बलिदान द्यायचं नाही का मला? तुझं बलिदान द्यायचं नाही आहे मला. सही करा, गुमान सही करा. अरे सोड माझ्या मुलीला. बाबा हे काय केलं आपण? चिमुरडे, अगं ती तुझी बहीण यौवनाची कडी काय करते आतमध्ये? बोला तिला, तू काय ती? तू आणि इथे काय करतोस? काय काय करते? हा इथे कशाला आलाय? सांगा ना मला, कशाला आला हा? बाबा, तुम्ही अशी करता का? सांगा ना. म्हणजे तू तर सांग, कशाला आलाय हा? तोंड तरी बघायचं. अरे ते काय सांगतील तुला, काय सांगतील ते मी सांगतो ना तुला. अगं माधुरी, तुझ्या भावानं त्या विजयनं हा तुमचं घर आहे ना, आणि ती शेती जुगारात ठरली. आणि एवढंच नव्हे तर माधुरी, तुला पण त्या जुगारात त्याला हरलंय. बोलू नकोस. अरे माधुरी, म्हणूनच या त्या पेपरवर तुझ्या बापानं या माधव काकानं सही केली. आणि राहिला प्रश्न फक्त तो तुझा. माधुरी, फक्त आणि तुला फक्त 2 मार्ग आहेत. अगं तू प्रेमानं आलीस तर ठीक, नाही तर मला माझ्या मार्गानं न्यावं लागेल. खबरदार, ना एक शब्द तरी बोललास ना. धमकी कुणाला देतेस तू? धमकी कुणाला देतेस? या संदीपला. पण तुम्ही सरलीस, तू माझी जुगारात जिंकलेली मालमत्ता आहे. समजलीस? तर मुकाट्यानं यायचं. माधव, संदीप माझं ऐकून घे रे. अरे संदीप माझं ऐकून घे. सोड रे. अरे माधव, चल बाजूला हो. अगा चल. म्हणण्याप्रमाणे माझं घर, माझी शेती सगळं काही तुला दिलं रे. पण माझ्या मुलीला सोड संदीप, सोड. हे शक्य नाही. अरे आमच्या धंद्यात जे जिंकला ते जिंकला, आणि जे हरला ते हरला. जिंदगी से खेलना मेरा शौक, खेलता हूँ मैं
अपनी शतरंज, जीतना मेरी जीत नहीं, आदत है आदत. बघितलं माधुरी, बघितलं माझ्या वाट्याला जाण्याचं काय परिणाम भोगावं लागतं ते. अगं तू आता स्वखुशीनं माझ्या बाहुपाशात येशील. माधुरी, हा फक्त हात सुटेल ना तो फक्त मधुमिलनाच्या रात्री नंतरच. अरे माझ्या पाया पडायला काय मी देव नाही काय अपवित्र. मी तुझ्या पाया पडते रे. अरे तुझं लग्न झालंय रे, तुझं अपवित्र बोलतो रे. अरे त्या कुणाशी दाजाशी मग उत्तमच झालं ना, उत्तमच झालं. एका वेळेस त्या दोघांवरही सुडू गवता येईल नाही. माधव चल. लाचारीने गरीबाची झुकवली मान रे. पेटलं नशीब पाप करोनी मोक्ष मिळतो निचाला. फुटला पाषाणाला पाहा, फुटला पाषाणाला पाहा. पाप करोनी हो, पाप करोनी मोक्ष मिळतो निचाला. फुटला